नमस्कार मित्रांनो. सकाळी आपले अशा कानावर एक गोष्ट आलेली होती मित्रांनो. आपले अजितदादा त्यांचा अपघाती याच्यामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. पण मला विश्वास पटत नव्हता मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला. असं अजितदादा म्हणजे मला असं सकाळी सकाळी कानावर गोष्ट आली होती मित्रांनो. अजितदादाचं असं झालं, म्हणलं हे असं होणारच नाही मित्रांनो. पण जेव्हा मी बातमी पाहिली तेव्हा मग आपला काळजाला धक्का बसला मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला. पण अजितदादा आपले असे होते, धडाकेबाज कार्यकर्ते होते आणि त्यांनी कामं केलेली होती मित्रांनो. पण असं त्यांच्या संग असं कसं झालं हेच आम्हाला कळालं नाही मित्रांनो. पण त्याच्यामधले 5-6 जण आपले त्यांच्या संग बी होते, ते बी मृत्यूपैकी वारले मित्रांनो. पण त्यांना अशीच भगवंतांना चरणांना प्रार्थना करतो, त्यांना अशीच हे द्यावा मित्रांनो. आणि असे आपले अजितदादा म्हणजे धडाकेबाज कार्यकर्ते होते मित्रांनो. त्यांच्यामुळे मला दुःखाचा डोंगर कोसळला आपल्यावर, म्हणजे महाराष्ट्रावरच कोसळलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अशीच बुद्धी द्यावा अशी आपली विनंती आहे. आणि असं वाटत नव्हतं आपले अजितदादा आपल्या निघून सोडून गेले. पण महाराष्ट्र बंद असा पोरका झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं. अजितदादा पोरका म्हणजे महाराष्ट्र पोरका झालेला आहे मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला. मी अशीच प्रार्थना करतो. आणि आपले त्यांनी लय कामं केलेले मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला. कामं त्यांनी असे केलेले तर काय अक्षरशः शेवटी मला लढू येऊन राहिले मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं मित्रांनो. त्यांनी लाडकी बहीण चालू केलेली होती. लाडक्या बहिणीच्या पैशाची याची सगळी त्यांनी हे केली. पण आता आपल्या हयात नाही मित्रांनो. पण त्यांनी अशी आपली इच्छा आहे मित्रांनो. पण आपले अजितदादा असं वाटत नव्हतं आपल्याला असे निघून गेले. पण बंदा महाराष्ट्र पोरका झालेला आहे अजितदादा तुम्ही गेले तर. आपली एवढीच विनंती, तुम्ही अजितदादा परत या अशी आपली विनंती आहे. असं सांगतो मित्रांनो.